नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणचे या ठिकाणी अतिसंभाव्य 50 प्रश्न घेतलेले आहेत। हे 50 प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, आरती प्रभू हे पुढीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? आरती प्रभू हे पुढीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, चिंतामण त्र्यंबक खालोळकर या कवीचं विद्यार्थी मित्रांनो आरती प्रभू या ठिकाणी टोपण नाव आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नुसती उठा ठेव खोगीर भरती ही पुस्तके खालीलपैकी कोणाची पुस्तके? नुसती उठा ठेव आणि खोगीर भरती ही पुस्तके खालीलपैकी कोणाची पुस्तके आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, पु ल देशपांडे यांची या ठिकाणी पुस्तके आहेत। प्रश्न क्रमांक 3 पहा, भालचंद्र नेमाडे यांना खालीलपैकी कोणत्या वर्षी ज्ञानपीठ पुरस्कार हा मिळाला होता? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, सन 2014 या वर्षी भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार हा मिळाला होता। प्रश्न क्रमांक 4 पहा, मराठी रंगभूमीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? मराठी रंगभूमीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, विष्णुदास भावे यांना मराठी रंगभूमीचे जनक या ठिकाणी म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पुढीलपैकी या ठिकाणी आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा आहे। बघा या ठिकाणी 4 शब्द विद्यार्थी मित्रांनो या आध्यात्मिक या ठिकाणी शब्द आहे, शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे। बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणीतून आध्यात्मिक या ठिकाणी शुद्ध शब्द असलेला पर्याय राहील। बघा प्रश्न क्रमांक 6 पहा, दुर्विपाक या ठिकाणी शब्द आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। दुर्विपाक या ठिकाणी शब्द आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। दुर्विपाक, बघा दुर्विपाक म्हणजे वाईट परिणाम या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 7 पहा, घुबडांची राहण्याची जागा त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? घुबडांची राहण्याची जागा त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, त्यांना ढोली या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 8 पहा, शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा या ठिकाणी काय विचारले, आधी जन्मलेला शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। आधी जन्मलेला, बघा त्यांना या ठिकाणी अग्रज या ठिकाणी म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 9 पहा, वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा या ठिकाणी वाक्यप्रचार बघा इतिश्री होणे या ठिकाणी बघा वाक्यप्रचार आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। इतिश्री होणे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, समाप्त होणे शेवट होणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक 10 पहा, एकाच जातीचे शब्द एका पाठोपाठ येत असतील तर खालीलपैकी कोणती विरामचिन्हे? बघा एकाच जातीचे शब्द बघा एका पाठोपाठ येत असतील तर कोणत्या प्रकारची विरामचिन्हे वापरतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, स्वल्पविराम या ठिकाणी प्रामुख्याने वापरला जातो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, उद्यापासून परीक्षा सुरू होईल या ठिकाणी वाक्य आहे, कोणत्या प्रकारचं वाक्य? उद्यापासून परीक्षा सुरू होईल वाक्य आहे, कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? बघा केवल वाक्य या ठिकाणी, बघा केवल वाक्य या ठिकाणी या प्रकारचं वाक्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पुढील शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे। बघा या ठिकाणी शब्द अनादी या ठिकाणी शब्द आहे, समास आपल्याला ओळखायचा आहे अनादी। बघा नत्र बहुविग्रही समास या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला उपसर्ग घटित शब्द आपल्याला ओळखायचा आहे। खालील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला उपसर्ग घटित शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, वरीलपैकी सर्व या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, समूहवाचक शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे। फुला झाडांचा खालीलपैकी काय असतो? फुला झाडांचा खालीलपैकी काय असतो? बघा ताटवा असतो। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी बघा मराठी भाषा ही बघा भाषा ही बघा खालीलपैकी कोणती भाषा विद्यार्थी मित्रांनो
बघा या ठिकाणी मराठी भाषेची मूळ भाषा आहे. मराठी भाषेची मूळ भाषा खालीलपैकी कोणती भाषा आहे? बघा संस्कृत ही भाषा विद्यार्थी मित्रांनो मराठी भाषेची या ठिकाणी मूळ भाषा आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा स्त्रीलिंगी शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. बघा आग, नाग, राग यापैकी नाही स्त्रीलिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा आग या ठिकाणी स्त्रीलिंगी असलेला तो शब्द राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागून तयार झालेल्या नामांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागून तयार झालेल्या नामांना या ठिकाणी काय म्हणतात? बघा सामान्य रूप या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा अरे तुला शोधायला सारा गाव पालथा घातला या ठिकाणी बघा वाक्य आहे. या वाक्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा अलंकार आहे? बघा अतिशोक्ती अलंकार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा तो नेहमीच लवकर येतो या ठिकाणी वाक्य आहे कोणत्या काळाचं वाक्य? बघा तो नेहमीच लवकर येतो वाक्य आहे कोणत्या काळाचं वाक्य आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा विद्यार्थी तो नेहमीच लवकर येतो म्हणजेच या ठिकाणी बघा रीती वर्तमान काळाचं वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा पक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. पक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा खग या ठिकाणी समानार्थी असलेला तो शब्द राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा मराठी भाषेचे शिवाजी असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी असे या ठिकाणी म्हटले जाते. दुसरा क्रमांक पुढचा बघा खालील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला स्त्रीलिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा या ठिकाणी 4 शब्द आहेत. या 4 शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला स्त्रीलिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा देवता या ठिकाणी स्त्रीलिंगी या ठिकाणी शब्द असलेला पर्याय राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा खालील शब्दाचा या ठिकाणी समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. वल्लभ या ठिकाणी बघा शब्द आहे समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. वल्लभ म्हणजे पती या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द राहील. दुसरा क्रमांक 5 बघा साक्षर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. साक्षर बघा साक्षरचा विरुद्धार्थी निरक्षर या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी पुढीलपैकी अव्यय बघा उभयनवी अव्यय असलेला शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. बघा परंतु या ठिकाणी उभयनवी या ठिकाणी अव्यय असलेला शब्द राहील. बघा विशेष नाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. विशेष नाम बघा 4 शब्द आहेत. या 4 शब्दापैकी विशेष नाम आपल्याला ओळखायचं आहे. बघा मुंबई या ठिकाणी विशेष नाम या ठिकाणी असलेला पर्याय राहील. दुसरा क्रमांक 9 पहा पुढील वाक्यापैकी या ठिकाणी आपल्याला पूर्ण भूतकाळाचं या ठिकाणी वाक्य ओळखायचं आहे. बघा 4 वाक्य आहेत. पूर्ण भूतकाळाचं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. मी अभ्यास केला होता या ठिकाणी वाक्य आहे पूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे. बघा क्रमांक पुढचा बघा आप्पा हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून बघा आप्पा हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून बघा या ठिकाणी आलेला तो शब्द आहे. बघा कन्नड या भाषेमधून आप्पा हा शब्द आलेला आहे. बघा तू तेथून निघून जा वाक्य आहे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? बघा या ठिकाणी बघा आज्ञार्थी वाक्य या प्रकारचं वाक्य आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा आई वडील हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा या ठिकाणी शब्द बघा आई वडील हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे? बघा आई वडील या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील सामासिक या प्रकारचा तो शब्द आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा रामाने रावणाला मारले वाक्य आहे कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे? बघा भावी प्रयोगाचं वाक्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा उपसर्ग शब्दांना खालीलपैकी केव्हा लागतात? उपसर्ग शब्दांना खालीलपैकी केव्हा लागतात? उपसर्ग बघा पूर्वी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा मांजर या शब्दाचं अनेक वचन या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. मांजर बघा या ठिकाणी मांजरचं या ठिकाणी मांजर या ठिकाणी अनेक वचन या ठिकाणी असलेला पर्याय राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा दोनदा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं विशेषण आहे? बघा दोनदा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं विशेषण? दोनदा आवृत्तीवाचक या ठिकाणी संख्या विशेषण राहील.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी आपल्याला सामान्य नाम आपल्याला ओळखायचं आहे. बघा या ठिकाणी 4 शब्द आहेत. सामान्य नाम आपल्याला ओळखायचे. परराष्ट्र या ठिकाणी सामान्य नाम असलेला पर्याय राहील. प्रश्न क्रमांक पुढचा, प्रामाणिकपणा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे? प्रामाणिकपणा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे? प्रामाणिकपणा. बघा प्रामाणिकपणा विद्यार्थी मित्रांनो भाववाचक नाम या प्रकारचं नाम आहे. प्रश्न क्रमांक 21 पहा, झोंबी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? झोंबी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा या ठिकाणी विद्यार्थी आनंद यादव या ठिकाणी झोंबी या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तो मुलगा खेळत आहे वाक्य आहे. वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे. तो मुलगा खेळत आहे. बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक अपूर्ण वर्तमान काळाचं या ठिकाणी वाक्य आहे. प्रश्न क्रमांक, लक्ष्मीकांत या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? लक्ष्मीकांत. बघा लक्ष्मीकांत या शब्दामध्ये बघा बहुविग्रही समास या ठिकाणी या प्रकारचा समास आहे. अथवा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं अव्यय आहे? अथवा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं अव्यय आहे? विकल्पबोधक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा ऊनहून हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय? ऊनहून हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? बघा ऊनहून हे पंचमी या विभक्तीचे प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक, झेंडूची फुले हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा? वा झेंडूची फुले बघा हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा काव्यसंग्रह आहे? बघा झेंडूची फुले बघा प्रल्हाद केशव वात्रे म्हणजे केशव कुमार यांचा या ठिकाणी काव्यसंग्रह आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मी रोज अभ्यास करत असे वाक्य आहे. कोणत्या काळाचं वाक्य? मी रोज अभ्यास करत असे. बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील. रीती भूतकाळाचं या ठिकाणी वाक्य आहे. सदाचार या ठिकाणी बघा शब्द आहे. कोणत्या प्रकारच्या संधीचं या ठिकाणी? बघा सदाचार हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे? सदाचार. व्यंजन संधीचं उदाहरण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक पुढचा, खरे खोटे या ठिकाणी शब्द आहे. पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं या ठिकाणी उदाहरण? खरे खोटे या ठिकाणी शब्द आहे. कोणत्या प्रकारच्या समासाचं या ठिकाणी उदाहरण आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.